पाठ 5. शैक्षणिक वाटचाल. भारतातल्या शिक्षणाचा प्रश्न किती अवघड आहे याची प्रचिती स्वतंत्र भारतातल्या पहिल्या जनगणनेत आली. त्यावेळेला साक्षरतेचं प्रमाण फक्त 17% होतं. हे प्रमाण वाढवणं हे भारत सरकारपुढचं मोठं आव्हान होतं आणि त्यासाठी सरकारने अनेक उपाययोजना केल्या. प्राथमिक शिक्षण. 6 ते 14 वयोगटातल्या विद्यार्थ्यांना दिलं जाणारं शिक्षण म्हणजे प्राथमिक शिक्षण. यामध्ये सुधारणा करण्यासाठी खडू फळा योजना सुरू केली. ही योजना ऑपरेशन ब्लॅकबोर्ड या नावाने ओळखली जाते. शाळांचा दर्जा सुधारणं, किमान शैक्षणिक गरजांची पूर्तता करणं, स्वच्छतागृह, 2 शिक्षकांपैकी 1 स्त्री शिक्षिका, फळा, नकाशा, ग्रंथालय, मैदान, क्रीडा साहित्य यासाठी सरकारने शाळांना निधी उपलब्ध करून दिला. त्यानंतर या योजनेचा विस्तार करून 100 पेक्षा अधिक विद्यार्थी संख्या असणाऱ्या शाळांमध्ये 1 जादा वर्गखोली आणि 1 जादा शिक्षकाच्या नेमणुकीची तरतूद करण्यात आली. मुलींच्या शाळा, अनुसूचित जाती जमाती बहुल असणाऱ्या शाळा, ग्रामीण भाग यांना प्राधान्य दिले. शिक्षक भरतीत 50% जागांवर स्त्रियांची नेमणूक करायचं बंधन राज्य सरकारवर घालण्यात आलं. त्यानंतर जिल्हा प्राथमिक शिक्षण कार्यक्रम सुरू झाला. यामध्ये प्राथमिक शाळेत मुलांची 100% उपस्थिती, मुलींचे शिक्षण, दिव्यांगांसाठी शिक्षण, संशोधन व मूल्यमापन या उपक्रमांचा समावेश होता आणि विद्यार्थ्यांचं योग्य पोषण व्हावं म्हणून 1995 मध्ये मध्यान्ह भोजन योजना सुरू करण्यात आली. माध्यमिक शिक्षण. भारत स्वतंत्र झाल्यावर शिक्षण मंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांनी शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणायचे ठरवले आणि त्यासाठी विद्यापीठ शिक्षण आयोग नेमण्यात आला. त्यानुसार मुदलियार आयोग नेमण्यात आला आणि भारतात 11वी अधिक पुढची पदवीची 4 वर्ष किंवा 11+1+3 असा शिक्षणाचा आकृतीबंध केला. या आयोगाने माध्यमिक शिक्षण, अभ्यासक्रमाचं स्वरूप, अध्यापन पद्धती यांचा अभ्यास करून शिफारशी केल्या. परंतु संपूर्ण देशभरात या व्यवस्थेची अंमलबजावणी करणं अवघड झालं. कोठारी आयोग. 1964 मध्ये डॉक्टर कोठारी यांच्या अध्यक्षतेखाली एक आयोग नेमण्यात आला. त्याच्या कामकाजात JP नाईक यांचं मोलाचं योगदान आहे. या आयोगाने माध्यमिक, उच्च माध्यमिक व विद्यापीठ स्तरावरील 10+2+3 या आकृतीबंधाचा पुरस्कार केला आणि 1972 पासून ही योजना अंमलात आली. या आयोगाने शिक्षणाची एकच राष्ट्रीय पद्धत असावी, मातृभाषा हिंदी व इंग्रजी भाषांचा शिक्षणात समावेश करावा, निरंतर शिक्षण, प्रौढ शिक्षण, मुक्त विद्यापीठ असे उपक्रम सुचवले. अनुसूचित जाती जमातीसारख्या उपेक्षित घटकांना प्राधान्य देणे आणि सरकारी अंदाजपत्रकात शैक्षणिक खर्चावरची तरतूद वाढवणे या शिफारशी केल्या आणि त्यानुसार 1975 मध्ये 10वीची पहिली शालांत परीक्षा झाली. कोठारी आयोगाने सांगितलेली शिक्षणाची उद्दिष्ट याप्रमाणे: शिक्षणाचं आधुनिकीकरण, सामाजिक व राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक व नैतिक मूल्यांची जोपासना, शिक्षण व उत्पादकता, लोकशाहीचं संरक्षण व संवर्धन. यानंतर उच्च शिक्षण. भारत स्वतंत्र झाल्यावर 1948 मध्ये केंद्र सरकारने डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली विद्यापीठ शिक्षण आयोगाची नियुक्ती केली. या आयोगाने पंचवार्षिक पद्धती स्वीकारली. विद्यापीठांना अनुदान मंजूर करून वाटप करायचं काम सरकारच्या वतीने करण्यात आलं. अभ्यासक्रमात सुसूत्रता, शिक्षणाद्वारे राष्ट्रीय गरजांना प्राधान्य, उच्च शिक्षणाच्या विविध योजनांची आखणी आणि अंमलबजावणी या गोष्टी आयोग करत आहे. भारतात दूरदर्शनचं आगमन झाल्यावर कंट्री वाईड क्लासरूम या कार्यक्रमाचं आयोगाच्या वतीनं दूरदर्शनवरून प्रसारण सुद्धा करण्यात आलं. नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग NCERT 1 सप्टेंबर 1961 रोजी दिल्ली इथं या संस्थेची स्थापना झाली. केंद्र सरकारला शालेय शिक्षणाच्या बाबतीत मदत करणं हा या संस्थेचा मुख्य उद्देश. पाठ्यपुस्तकाची पुनर्रचना आणि शालेय अभ्यासक्रम यांची जबाबदारी NCERT कडे सोपवण्यात आली. शिक्षकांसाठी मार्गदर्शिका, कार्यपुस्तिका, अध्यापन प्रशिक्षण असे उपक्रम राबवले गेले. NCERTच्या धर्तीवर सर्व राज्यात SCERT ही संस्था स्थापन करण्यात आली आणि महाराष्ट्र राज्यासाठी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद MACERT ही संस्था 1964 साली पुणे इथं स्थापन करण्यात आली.
प्राथमिक शिक्षणाचा दर्जा उंचावणे, अभ्यासक्रम व मूल्यमापन यासाठी प्रशिक्षण देणे आणि विद्यार्थ्यांना 10वी-12वी नंतर कोणते व्यावसायिक अभ्यासक्रम निवडावे याचे मार्गदर्शन करणे ही कामं ही संस्था करते आणि या संस्थेला विद्या प्राधिकरण या नावाने ओळखतात. जीवन शिक्षण हे मासिक या संस्थेमार्फत प्रकाशित करतात. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1986 समाजाच्या बदलत्या गरजा लक्षात घेऊन प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षणात मूलभूत स्वरूपाचे बदल घडवण्यात आले. यामध्ये सर्व राज्यांकरता किमान एक राष्ट्रीय अभ्यासक्रम सूचित करण्यात आला आणि प्रत्येक राज्यातील भौगोलिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक गरजांनुसार राष्ट्रीय अभ्यासक्रमात लवचिकता आणण्यास वाव दिला. त्यानंतर 1988 मध्ये प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम तयार करण्यात आला. यानंतर उपग्रह वापर 1975 मध्ये शैक्षणिक कारणासाठी उपग्रहाचा वापर करणं साध्य करण्यात भारताने यश मिळवलं. यातूनच ग्रामीण भागात दर्जेदार शिक्षणाची सोय करणं शक्य झालं. इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ देशातील सर्वसामान्यांच्या घरात ज्ञानगंगा नेण्यासाठी या मुक्त विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांचं नाव विद्यापीठाला देण्यात आलं. या मुक्त विद्यापीठात ज्यांना औपचारिक पद्धतीत महाविद्यालयीन शिक्षण घेता आलं नाही त्यांना प्रवेशासाठी पात्रता, वय आणि अन्य अटींमध्ये सूट दिली आणि विद्यापीठाने 1990 मध्ये आकाशवाणी व दूरदर्शनच्या माध्यमातून दृकश्राव्य पद्धतीने दूरस्थ शिक्षण कार्यक्रम सुरू केला. यानंतर संशोधन संस्था विज्ञान स्वातंत्र्योत्तर काळात देशात वैज्ञानिक संशोधनाला चालना द्यावी आणि त्या संशोधनाचे लाभ सर्वांपर्यंत पोचावेत म्हणून 1950 मध्ये काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च या संस्थेची स्थापना झाली. पदार्थविज्ञान, रसायन, औषधं, अन्न प्रक्रिया अशा क्षेत्रात संशोधन सुरू झालं आणि या संशोधनाचा लाभ भारतातल्या उद्योगांना व्हावा म्हणून औद्योगिक संस्थांबरोबर करार करण्यात आले. यामुळे परकीय चलनाची बचत झाली आणि या संस्थेनी मतदानाकरता बोटाला लावण्यात येणारी शाई, हिवताप, हत्तीरोग यावरची औषधं, पाणी शुद्धीकरण तंत्रज्ञान, बांबू उत्पादन काळात कपात या गोष्टी केल्या. DNA फिंगरप्रिंटिंग तंत्रज्ञान भारतात सर्वप्रथम वापरणे आणि भूकंपाची आगाऊ सूचना मिळवणे याही गोष्टी या संस्थेने केल्या. कडुनिंबाचा कीटकनाशक म्हणून वापर करणे, जखम बरी करण्यासाठी हळदीचा वापर, तांदळाच्या जाती संदर्भातील स्वामित्व म्हणजे पेटंट या गोष्टीमध्ये या संस्थेने महत्त्वाची भूमिका बजावली. त्यानंतर गणित तामिळनाडूमधील नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च इन द मॅथमॅटिकल अँड फिजिकल सायन्स ही संस्था स्थापन झाली जिनं गणित विषयातील सर्वोच्च संशोधनाला चालना दिली. संगणक 1969 मध्ये आपण स्वदेशी बनावटीचा संगणक तयार झाला. इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट आणि जादवपूर विद्यापीठ यांनी संयुक्तपणे ISIJU हा देशी बनावटीचा पहिला संगणक तयार केला आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस अर्थात TCS या कंपनीला 1974 मध्ये अमेरिकेतून सॉफ्टवेअर निर्मिती क्षेत्रातील कंत्राट मिळाले आणि भारतात सॉफ्टवेअर उद्योगाची सुरुवात झाली. 1987 मध्ये अमेरिकेने भारताला महासंगणक द्यायला नकार दिला आणि राजीव गांधी सरकारने 1991 मध्ये डॉक्टर विजय भटकर यांच्या नेतृत्वाखाली परम 8000 हा महासंगणक तयार केला. भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर BARC या संस्थेने न्यूक्लिअर फिजिक्स सारख्या विषयात मोलाचं संशोधन केलं. अभियांत्रिकी IIT 1951 मध्ये पश्चिम बंगालमधील खरगपूर इथे भारतातली पहिली IIT या संस्थेची स्थापना झाली. भारतात अभियांत्रिकीच्या सर्व शाखांमधील उच्च व प्रगत शिक्षण उपलब्ध होऊन देशाची गरज भागावी हा या संस्थेचा उद्देश होता. त्यानंतर इतर काही ठिकाणी IITची स्थापना झाली. प्रवेश परीक्षेद्वारे प्रवेश आणि माफक शुल्क व विद्यार्थ्यांसाठी आरक्षण हे IITचं वैशिष्ट्य. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट IIM IIT मधून उच्च दर्जाचे अभियंते तयार होऊ लागल्यावर
कुशल दर्जाचे व्यवस्थापक घडवण्यासाठी अहमदाबाद इथं या संस्थेची स्थापना झाली. त्यानंतर इतर काही ठिकाणी IIM या संस्था स्थापन करण्यात आल्या. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन NID अहमदाबाद येथे औद्योगिक आरेखन म्हणजेच इंडस्ट्रियल डिझायनिंग या विषयाचं शिक्षण देण्यासाठी या संस्थेची स्थापना झाली. संशोधन संस्था वैद्यक क्षेत्र भारतीय वैद्यकीय अनुसंधान परिषदेची स्थापना 1949 मध्ये झाली. या संस्थेवर देशातील विद्यापीठे, वैद्यकीय महाविद्यालये यांना संशोधनासाठी सहकार्य, मार्गदर्शन व आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्याची जबाबदारी देण्यात आली. याच क्षेत्रातील प्रगत वैद्यकीय शिक्षण व संशोधनाला चालना देण्यासाठी ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस एम्स या संस्थेची स्थापना झाली. कर्करोग शिक्षण कर्करोगावरील उपचार, संशोधन आणि कर्करोगासंबंधीच्या शिक्षणासाठी राष्ट्रीय स्तरावरील केंद्र म्हणून ॲडव्हान्स सेंटर फॉर ट्रीटमेंट, रिसर्च अँड एज्युकेशन इन कॅन्सर ही टाटा मेमोरियल सेंटरची शाखा आहे. संशोधन संस्था कृषी भारतीय कृषी संशोधन संस्थेला 1958 मध्ये विद्यापीठाचा दर्जा देण्यात आला. या संस्थेची सर्वात महत्त्वाची कामगिरी म्हणजे एका वर्षात एकाहून अधिक पिके घेण्याच्या पद्धतींविषयी मूलभूत संशोधन इथं सुरू झालं, ज्याचा फायदा शेतकऱ्यांना झाला.